कालची जी शर्यत झाली त्या शर्यतीनंतर बहुतेक लोकांनी हा मातीबंदर बघितला. बहुतेक इकडच्या गाड्या आल्या नसेल कारण की त्यांना हे मातीबंदर माहिती नसेल आतापर्यंत. पण कालच्या शर्यतीनंतर खूप चर्चा झाली मी म्हणेल या मातीबंदराची, कारण की मला प्रत्यक्षात बहुतेक जणांचे फोन आले, म्हणाले खरंच खूप सुंदर असं मातीबंदर आहे. कालच्या शर्यतीला मी नव्हतो, पण येणाऱ्या दिवसांमध्ये जे ऑडियन्स म्हणेल किंवा जे पण चालक मालक आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की आमच्या या नवीन जो मातीबंदर झालाय तिथे या म्हणून शर्यतीला? कालच्या ज्या आपल्या शर्यती झाल्या त्या शर्यती पार करण्यासाठी खारांबुल ग्रामस्थ मंडळ या मंडळाने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यासोबत आपली कमिटी तर सोबत होतीच, पण त्यासोबत हौशी जे असतात गाडी चालक, त्यापेक्षा जे प्रेक्षक असतात त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. मी तुम्हाला थोडंसं व्हिडिओ जर तुम्ही इकडे साईडला फिरवली तर थोडंसं तिकडे फिरवा तुम्ही. आपल्याकडे उभं राहण्यासाठी एवढा चांगला बांध आहे, म्हणजे कुठल्याही बघणाऱ्याला प्रेक्षकाला तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही. तो सुरुवातीला सुटलेली गाडी झेंडा वळून कधी येते तो शेवटपर्यंत उभा राहून तिथे अगदी सेफली तो बघू शकतो. बरोबर आहे. आणि भविष्यात आता आम्ही 31 तारखेला इथं पुन्हा ग्रामस्थ मंडळींनी तिथल्या खारांबुल ग्रामस्थांनी 31 तारखेला बैलगाडी शर्यती ठेवल्या. बरोबर. त्याची काल अनाउन्समेंट पण केली. आता त्याचंच आता पुढचं नियोजन आम्ही करतोय. आणि भविष्यात आमचा विचार आहे की दर 8 ते 15 दिवसांनी इथं गाड्या झाल्या पाहिजेत, जेणेकरून मुळात आमचा उद्देशच असा होता की इथे बैलगाडी शर्यत हा कुठलाही पैसे कमवणे किंवा त्याच्या मागून काय वेगळा दृष्टिकोन हा कधीच नसतो. आमचा दृष्टिकोन एकच होता की लहानातला लहान म्हणजे 1 गट 2 गट 3 गट ह्याच्यातले छोट्यात छोटा जो बैलगाडी मालक आहे त्यांनी जास्तीत जास्त गाड्या कशा तयार करता येतील, त्याला व्यासपीठ कसं चांगलं मिळेल, त्याला मैदान कसं मिळेल, यासाठी आम्ही फक्त ह्या गोष्टी केल्या आणि त्या एकदम सक्सेसफुल रित्या दिसत आहेत पण इथे.